गेले राहून. लेखक दिलीप कसगावकर, पुणे. वरद आणि नेहा बस स्टँडवर पोहोचले त्यावेळी रात्रीचे 9:30 वाजले होते. 10:30 आणि 11:30 वाजता पुण्याला जाणाऱ्या बसेस आहेत, परंतु त्या हायवेने जातात. स्वारगेटला जाणारी बस रात्री 12:30 वाजता आहे. बस कंट्रोलरने सांगितले. ताई, तू घरी येतेस की बस स्टॉपवरच थांबतेस? वरदने विचारले. मी थांबते इथेच. वरद, तू जायला हरकत नाही, नेहा म्हणाली. बाय नेहा म्हणत वरद तिथून निघाला. अजून 3 तास काढायचे, कसं जाणार वेळ? विचारांच्या तंद्रीत नेहा भूतकाळात शिरली. नेहाचा पती राज हा अतिशय हुशार, कामात कर्तबगार, एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला होता. नेहा एकत्र कुटुंबातली, लग्नानंतरही माहेरच्या नातेवाईकांशी खूप जास्त अटॅचमेंट असलेली. नेहाचा बराचसा वेळ तिचे नातेवाईक आणि मैत्रिणींशी बोलणे आणि सतत येणाऱ्या माहेरच्या नातेवाईकांची बडदास्त ठेवण्यात जायचा. राजला वाटायचे नेहाशी मनसोक्त गप्पा माराव्यात, तिनेही त्याच्याशी बोलावे, त्याची विचारपूस करावी, परंतु काही ना काही कारणामुळे ते घडतच नव्हतं. राजचा मुंबईला उद्योग मंत्र्याकडून सत्कार झाला. दुसऱ्या दिवशी पुण्याला आल्यानंतर राजने मोठ्या उत्साहात झालेल्या सत्काराबद्दल नेहाला सांगायला सुरुवात केली. तेवढ्याच नेहाच्या बाबांचा फोन आला. नेहा बराच वेळ बाबांशी बोलत होती. फोन ठेवल्यावर नेहा आपल्या सत्काराबद्दल विचारेल अशी राजची अपेक्षा होती, परंतु तिने राजला एक शब्दही विचारला नाही. राजला कंपनीने उत्तम मॅनेजर म्हणून बक्षीस जाहीर केले, ती आनंदाची बात. नेहाला सांगताना नेहाच्या भावाचा फोन आला. राजचे बोलणे अर्धवट राहिले. फोन ठेवल्यावरही नेहाने राजला काहीच विचारले नाही. राजच्या शोध निबंधाला राज्य पातळीवर बक्षीस मिळाले, त्याला अनेक प्रमोशन्स मिळाले, परंतु दरवेळी नेहाचे नातेवाईक आणि मैत्रिणी आड आलेत आणि राजला त्याचा आनंद नेहापाशी व्यक्त करता आलाच नाही. विशेष म्हणजे तिनेही राजला स्वतःहून कधीही विचारले नाही. राजची भाषणे, विविध विषयांवरील मार्गदर्शन रेडिओ आणि त्यावर नियमित प्रसारित व्हायचे, परंतु नेहाला त्याचा गंधही नसायचा. हळूहळू राजला त्याची सवय झाली आणि त्यानंतर त्याने खूप गोष्टी नेहाला सांगितल्याच नाहीत. नेहाचे विश्व निराळे होते. राजशी त्यात गप्पा मारण्याऐवजी नातेवाईक आणि मैत्रिणींशी गप्पा मारण्यात, त्यांची विचारपूस करण्यात, त्यांच्याबरोबर फिरण्यात तिला जास्त रस होता. हल्ली घशाला अधूनमधून सूज येत होती, म्हणून राज ENT स्पेशालिस्ट डॉक्टर रीनाकडे गेला. रीना आणि राज 12वी पर्यंत एकाच वर्गात होते. रीनाने राजला काही टेस्ट करायला सांगितल्या. रिपोर्ट पाहून रीनाने सांगितले, राज, हळूहळू घशाची सूज वाढून तुला बोलायला त्रास होईल. सूज वाढू नये म्हणून मी तुला काही औषधे देते, त्याचा किती परिणाम होतो ते पाहू. औषधांचा फारसा परिणाम झाला नाही. रीनाने राजला पुढील धोक्याची कल्पना दिली. हळूहळू बोलणे अवघड होईल, नंतर कदाचित बोलणे बंद होईल. राजने रेडिओ स्टेशनला फोन केला आणि त्याच्या मनात दडलेल्या काही गोष्टी त्याने रेडिओ स्टेशनला जाऊन रेकॉर्ड केल्या. हे राजचे शेवटचे रेकॉर्डिंग ठरले. रीनाच्या अपेक्षेप्रमाणे लवकरच राजचा बोलताना होणारा त्रास वाढला. राज, आता तुला माझ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागेल, रीनाने सांगितले. किती दिवस? राजने विचारले. रीनाचा पडलेला चेहरा आणि तिने न दिलेले उत्तर राजला बरेच काही सांगून गेले. रीना, माझी तुला एक विनंती आहे. माझ्या दुखण्याच्या तीव्रतेबद्दल तू नेहाला सांगू नकोस. माझ्या आजारपणामुळे तिच्यावर बंधने येऊ नये असे मला मनापासून वाटते. दुसऱ्याच दिवशी राज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. नेहाही बरोबर आली होती. पुढील 3 दिवस नेहा घरून जेवणाचा डबा घेऊन येत होती आणि बराच वेळ हॉस्पिटलमध्ये थांबतही होती. 4थ्या दिवशी मात्र नेहा हॉस्पिटलला फिरकलीच नाही आणि त्याचे कारण तिने फोन करून सांगितले. एका प्रोजेक्टसाठी तिच्या बहिणीची मुलगी ऑस्ट्रेलियाहून आली होती 3 आठवड्यांसाठी. तिला पुण्यातले फारसे माहिती नसल्यामुळे नेहाला बऱ्याच ठिकाणी तिच्याबरोबर जावे लागणार होते. नेहा, काहीच हरकत नाही, मी ठीक आहे, तू आली नाहीस तरी चालेल. जमेल तेव्हा फोन करत जा आणि इथे मी रीनाच्या देखरेखीखाली आहे, माझी काळजी करू नकोस. राजला आता बोलायलाही खूप त्रास होत होता. एके दिवशी राज खूप उदास होता. त्यावेळी रीनाने विचारले, राज, काय झाले? कसली काळजी करतोस? नेहाची आठवण येते का? तिला बोलवू का? रीना, मला नेहाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या आणि आता त्या सांगता येणार नाही, याचे वाईट वाटते. इतकेच ना? रीनाने राजला एक वही आणि पेन देत सांगितले. राजला नेहाला जे काही सांगायचे होते त्या वहीत लिही. हे मात्र तू लगेच चालू कर, कारण पुढील काही दिवसात तुला कदाचित लिहिणेही जमणार नाही. राजने जमेल तसे लिहिणे चालू करून 4 दिवसांनी ती वही रीनाला दिली. मी गेल्यानंतरच नेहाला दे असे सांगत. राज, मला वाटतं आता नेहाला आपण सांगितलं पाहिजे. तिच्या मनात काही असेल, तिला काही बोलायचे असेल तर ते तुला सांगू शकेल. राजने नकार दिला. तरी रीनाने नेहाला कल्पना दिली.
2 दिवसांनी बहिणीची मुलगी ऑस्ट्रेलियाला परत जाणार आहे, त्यानंतर मी बराच वेळ हॉस्पिटलमध्ये थांबत जाईल, नेहाने सांगितले. दुर्दैवाने ती वेळ आलीच नाही. नेहा तिच्या बहिणीच्या मुलीला सोडायला एअरपोर्टवर गेली होती. त्याच वेळी राजने अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या क्षणीही ती राजसोबत नव्हती. राज गेल्यानंतर रीना नेहाला भेटायला आली. त्यावेळी तिने राजने लिहिलेली वही नेहाच्या स्वाधीन केली. नेहाने वही उघडली. लिखाणाचे शीर्षक होते, गेले सांगायचे राहून. बरीच पाहुणे मंडळी होती, त्यामुळे नेहाने वही न वाचताच कपाटात ठेवली. पुढच्या आठवड्यात नेहाच्या भावाचा सांगलीहून फोन आला. ताई, मला लोन घ्यायचे, त्यासाठी तू गॅरेंटर राहशील का? नेहाने ते त्वरित मान्य केले आणि ती सांगलीला जाण्यासाठी निघाली. प्रवासात बराच मोकळा वेळ मिळणार म्हणून तिने तिच्याबरोबर ती वही देखील घेतली. गाडी सुरू झाल्यावर नेहाने वही उघडली. राजने लिहिले होते, नेहा, ही वही तुझ्या हातात पडेल तेव्हा मी या जगात नसेन. आयुष्यात बऱ्याच गोष्टी मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काही ना काही कारणामुळे ते राहून गेले आणि म्हणूनच या वहीत तुला न सांगितलेल्या काही गोष्टी मी लिहिल्या आहेत. जमेल तेव्हा जरूर वाच. रागावणार नसेल तर एकच सांगतो, जग खूप स्वार्थी असतं. इतरांऐवजी स्वतःसाठी जग. थोड्याच वेळात बस थांबली. बसमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कंडक्टरने सर्व प्रवाशांना उतरण्यास सांगितले आणि त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवले. दुसऱ्या बसमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळाने नेहाने पर्स उघडली, परंतु काय ते दुर्दैव, नेहा ती वही आधीच्या बसमध्येच विसरली होती. नेहाला खूप वाईट वाटले आणि ती मनातल्या मनात म्हणाली, गेले वाचायचे राहून. प्रवासात नेहाच्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिने सांगितले, आज सकाळी रेडिओवर जिजाजींचे अखेरचे रेकॉर्डिंग गेले सांगायचे राहून प्रसारित करण्यात आले. अगदी हृदयस्पर्शी. ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आले. मला तू सांगशील का त्यांनी काय सांगितले ते? नेहाने गहिवरून विचारले. ते रेकॉर्डिंग परवा संध्याकाळी 6 वाजता परत प्रसारित होणार आहे. मी तुला रेडिओचे ॲप पाठवते, तू नक्की ऐक, नेहाची मैत्रीण म्हणाली. बँकेत जाऊन नेहाने तिच्या भावाच्या लोनसाठी गॅरेंटर म्हणून सह्या केल्या. रेडिओवर प्रोग्राम ऐकण्यासाठी उत्सुक होती. 5:30 वाजेपासूनच ती पुन्हा पुन्हा वेळ पाहत होती. हॉलमध्ये नेहाचा भाऊ, वहिनी आणि मुलगा टीव्हीवरील मॅच बघण्यात मग्न होते. तेवढ्यात लाईट गेली आणि टीव्ही बंद झाला. नेहाचा भाचा नेहाकडे आला आणि म्हणाला, थोडा वेळ तुझा मोबाईल दे, मॅच खूप चुरशीची झाली आहे, तुझ्या मोबाईलवर बघतो. असे म्हणत त्याने नेहाच्या हातातून मोबाईल अक्षरशः ओढून घेतला. रेडिओवरील कार्यक्रम ऐकू न शकल्याने ती उद्वेगाने म्हणाली, गेले ऐकायचे राहून. साधारणतः 8 वाजता नेहाचा भाऊ म्हणाला, ताई, बँकेचे काम झाले आहे, तू पुण्याला परत कधी जातेस? वरच मला थोडासा थकवा आल्यासारखा वाटतो, मी 2-3 दिवसांनी जाईल. नेहा म्हणाली, ताई, अगं आत्ताच हिच्या भावाचा फोन आला. तो, त्याची बायको आणि 2 मुलं अमेरिकेहून भारतात आलेत आणि ते उद्या माझ्याकडे येणार आहेत. अरे वा, किती छान, खूप दिवसांनी मलाही भेटतील ते, नेहा आपलेपणानं म्हणाली. ताई, तुला तर कल्पना असेलच, अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना मोकळं राहायला आवडतं आणि माझं घर तर खूप लहान आहे. भावाला काय सांगायचं ते बहिणीला समजतं. मी उद्या सकाळी लवकर जाईल, तू काळजी करू नकोस, नेहा म्हणाली. ताई, अगं ते पहाटे 4 वाजेपर्यंत येतील, राज म्हणाला. राज, मग मी लगेच निघते म्हणत नेहाने तिची बॅग भरून रूम झाडून पुसून घेतली आणि ते निघायला तयार झाली. ताई, निदान जेवण तरी करून जा, वहिनी म्हणाली. खरं सांगू का, मला भूकच नाही आणि वाटलं तर गाडीत काहीतरी घेऊन खाईन, नेहाने सांगितले. नेहाला बस स्टँडवर सोडून वरत निघून गेला तेव्हा नेहा अजूनही बसची वाट बघत होती. बरोबर 12:30 वाजता बस लागली. ती पुण्याला पोहोचली त्यावेळी सकाळचे 6 वाजले होते. सकाळी 10 वाजता नेहाच्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिने विचारले, नेहा, तू जिजाजींचा प्रोग्राम ऐकलास ना? नाही असे म्हणताना नेहाचा आवाज रडवेला झाला होता. ऐनवेळी माझ्या भाच्याने माझ्याकडून फोन घेतला आणि त्यानंतर माझ्या भावाने मला अक्षरशः घराबाहेर काढले असे सांगताना नेहाला रडू आवरता आले नाही. अगं, याच भावाला मी तुझ्या जिजाजींपासून लपवत अनेकदा पैशांची मदत केली. नेहा, तो प्रोग्राम मी काल संध्याकाळी ऐकताना त्याचे रेकॉर्डिंग केले आहे, ते तुला पाठवते, नेहाच्या मैत्रिणीने सांगितले. रेकॉर्डिंग मधील प्रत्येक वाक्य ऐकताना नेहाला हुंदका फुटत होता. तिला जाणवले की राजला तिने कधीच समजून घेतले नाही. त्याच्या हुशारीला, त्याच्या कर्तबगारीला तिने कधीही प्रोत्साहन दिले नाही. साधे त्याचे अभिनंदनही केले नाही. त्याला कोणताही सपोर्ट तिने दिला नाही. हुंदके आवरता नेहा म्हणाली, राज, तुला खूप काही गेले द्यायचे राहून. राजबरोबर आनंदाने जीवन जगण्याविषयी नेहा तिच्या माहेरच्या लोकांची काळजी करत बसली. राजच्या आनंदात आनंद मानत ती कधीच जगली नाही. राजच्या शेवटच्या दिवसांतही राजबरोबर राहिली नाही तर बहिणीच्या मुलीची काळजी घेत राहिली. आपण राजसोबत सगळेच चुकीचे केले याचा तिला पश्चाताप झाला आणि ती म्हणाली, राज, तुझ्याबरोबर गेली जगायचे राहून. पुढच्या जन्मी अशी चूक होणार नाही रे. करशील ना माझ्याशीच लग्न? खिन्न मनाने नेहा सोफ्यावर बसली होती. तेवढ्यात वरदचा फोन आला. ताई, लोनच्या एका डॉक्युमेंटवर तुझी सही करायची राहिली आहे, तू लगेच निघतेस का सांगलीला यायला? वरद, अरे तुझे घर पाहुण्यांनी भरलेले आहेत, त्यात मी येऊन अडचण कशाला करू? पाहुणे मंडळी गेल्यावर मला फोन कर, मी येईन.
राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी. वरद म्हणत होता, ताई अगं तू तर घरचीच आहे, तुझी कसली अडचण होणार, आणि माझे घर हे तुझेच घर नाही का? काम खूप महत्वाचे आहे, तू लगेच निघ. गेले स्पष्ट बोलायचे राहून ही परिस्थिती येऊ नये म्हणून नेहा जड अंतःकरणाने पण स्पष्टपणे म्हणाली, नाही जमणार, मला लगेच निघायला. लेखक दिलीप कसगावकर, पुणे.